नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता किशाभाऊ खाली येऊन राधावहिनीचं मंगळसूत्र कुठं पडलंय का ते पाहत असतात. तितक्या तिथे आता अशोक मामा येतात आणि किशाभाऊंना म्हणतात, काय किशाभाऊ काय झालं, चला आपण मंगळसूत्र खरेदी करायला जाऊ. किशाभाऊ म्हणतात, तुम्ही कायला तकलीफ घेताय, तुम्ही एक काम करा, मला पैसे द्या, मी जाऊन घेऊन येतो ना. अशोक मामा म्हणतात, नको, काय माहिती का, वेणूचा नेहमीचाच पेढीवाला आहे ना, खात्री असल्यामुळं काय आपल्याला चांगलं मिळेल, चला ना. किशाभाऊ म्हणतात, नाही तुम्ही बरोबर बोलताय भाऊजी, पण कसं आहे केवढं ऊन झालंय ना. तितक्यात आता तिथे तोरण येतात आणि म्हणतात, काय किशाभाऊ काय शोधताय, मंगळसूत्र ना. आता हे म्हटल्यावरती किशाभाऊ हा नाही असंच म्हणत असतात. पुढे तोरणे म्हणतात, कसं आहे मगाशी माझा धक्का तुम्हाला लागला ना, त्यावेळेस खिशातून हे पडलं, हे बघा. असं म्हणत आता तोरणे खिशातून मंगळसूत्र काढतात आणि दाखवतात. आता ते मंगळसूत्र पाहून अशोक मामांना आश्चर्यच वाटतं, तर किशाभाऊ मात्र मोठे डोळे वाटारून पाहत असतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते जरा घाबरतातच. पुढे तोरणे म्हणतात, काय किशाभाऊ हे राधावहिनींचंच आहे ना. तर आता अशोक मामांना ही गोष्ट कळते. आता अशोक मामा लगेच म्हणतात की नाही नाही, राधावहिनींचं कसं असेल, राधावहिनींचं तर चोराने चोरलंय ना, ते इकडे कसं येणार आहे नाही का. आता किशाभाऊ मात्र जाम घाबरलेले असतात. तोरणे म्हणतात, मग आता याचं काय करूया. अशोक मामा म्हणतात, तुम्ही एक काम करा, हे सोसायटी ऑफिसमध्ये जमा करा. तोरणे म्हणतात, अहो माझगावकर, मी सगळ्यांना विचारलं, कुणाचंच नाहीये, मला वाटलं यांचंच असेल. अशोक मामा म्हणतात, नाही नाही, यांचं नाही, तुम्ही सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये चेक करा, तिकडे तुम्हाला समजेल की इकडे हे असं कसं आलं ते. आता सीसीटीव्हीचं नाव ऐकताच किशाभाऊ घाबरतात आणि म्हणतात, काय सीसीटीव्ही कॅमेरा. अशोक मामा म्हणतात, हो सगळीकडे कॅमेरे लावलेत, ते बघा सोसायटीमध्ये चोरांना पकडायला. असं म्हणत अशोक मामा किशाभाऊंना सोसायटीचा कॅमेरा दाखवतात. पुढे अशोक मामा म्हणतात की हे बघा तोरणे, मी सांगतोय तुम्हाला, एक काम करा, हे तुम्ही मंगळसूत्र पोलिसात नेऊन द्या, ते शोधून काढतील ते इकडं कसं आलं ते, नाहीतर कुठल्या तरी गरीबाला देऊन टाका, त्याला ते उपयोगी होईल. तर दुसरीकडे इकडे राधावहिनी ढाराढूर घोरत झोपत पडलेले असतात. भैरवी तिथे येते आणि म्हणते, ओ मामी, अहो ध्यानाला बसला होता ना तुम्ही. राधावहिनी म्हणतात, अगं झोप लागली म्हणून ध्यानाला बसलो, कसं हे झोपेतलं ध्यान आहे, याला झोपेतलं ध्यान म्हणतात. भैरवी म्हणते, आश्चर्य नाही, म्हणजे आता तुम्ही बाहेर मंगळसूत्र चोरीला गेला म्हणून रडत होता आणि आता झोपलाय. आता राधावहिनी म्हणतात, हे ध्यान आहे, कसं असतं ना, दागिने मंगळसूत्र हे सगळं मोह असतं, आरोग्य हा खरा दागिना असते. माईबाई, असं झोपेचं ध्यान केलं ना तर तब्येत चांगली राहते, या वयात झोपेची गरज असते, पण म्हणून अशी झोपेचं ध्यान मी करत असते. भैरवी म्हणते, नाही बरोबर आहे, पण बाबा एवढे घाईघाईत गेलेत मंगळसूत्र आणायला, थांबा, मी थांबवते त्यांना. राधावहिनी गडबडत म्हणतात की नाही नाही, कशाला थांबवते त्यांना, जाऊ दे त्यांना, नको थांबूस तू, असं जाणाऱ्या माणसाला थांबू नये, मी जरा झोपेचं ध्यान करते, तू जा बरं आणि मला डिस्टर्ब करू नकोस. भैरवी म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणून आता भैरवी तिथून निघून जाते, तर राधावहिनी परत एकदा घोरत पडतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा आणि किशाभाऊ घरी येतात. किशाभाऊंचा चेहरा पार पडलेला असतो, तर अशोक मामा फार खुश असतात आणि भैरवीला आवाज देत म्हणतात की भैरवी इकडे इकडे, तर राधावहिनी कुठे आहेत. असं म्हणत आता राधावहिनींना बाहेर बोलवून घेतलं जातं. अशोक मामा आनंदानेच म्हणतात, तुम्हाला एक मी आता गंमत दाखवतो, देव पण आहे ना खरंच मजा करतो. असं म्हणत भैरवीला म्हणतात, अगं राधावहिनींचं चोरीला गेलेलं मंगळसूत्र होतं ना, तसंच मंगळसूत्र सापडले. पुढे ते किशाभाऊंना म्हणतात की दाखवा ते मंगळसूत्र दाखवा. असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ ते मंगळसूत्र असं दाखवतात. आता ते पाहिल्यावरती राधावहिनींचा चेहराच पडतो, त्या जरा घाबरतातच. तर भैरवी मात्र खुश होते. भैरवी म्हणते की मामी, हे तर तुमचंच आहे, कसं काय आलं असेल, ते तर चोरीला गेलं होतं ना. अशोक मामा म्हणतात, तोरणींना हे सोसायटीमध्ये सापडलं, त्यांनी सगळ्यांना विचारलं कोणाचं आहे का, कोणाचं आहे का, कोणीच हो म्हणालं नाही. मग शेवटी किशाभाऊ म्हणाले की हे मीच आता राधाला देतो, म्हणलात ना किशाभाऊ. असं म्हटल्यावर ते आता किशाभाऊ हो नाही हो नाही करायला लागतात. आता राधाबाईंनी फार चिडतात आणि रागातच म्हणतात, काय हो नाही चाललंय तुमचं, मी हे रस्त्यात पडलेलं मंगळसूत्र घालणार नाही. अशोक मामा म्हणतात, हे बघा, आता आपल्याकडे मंगळसूत्र नाहीये, ते घ्या, आणि पैसे सुद्धा नाहीयेत ना, मग घाला ना हे मंगळसूत्र, त्यात काय एवढं. राधाबाईंनी म्हणतात, पण ते सोन्याचं नाही ना भाऊजी. अशोक मामा म्हणतात, मग चोरीला जाण्याचा प्रश्नच नाही, आणि समजा गेलंच चोरीला तर त्याचं दुःख होण्याचा प्रश्न नाही. हे बघा, घराच्या बाहेर जाताना सोन्याचे दागिने घालून जाणं म्हणजे चोराला निमंत्रण देण्यासारखं आहे. मग आता हे जर गेलं तर त्याच्या दुःख काय आहे. आता भैरवीला बघा, तिचं नवीन नवीन लग्न झाले, पण ती मिरवते का सोन्याचं मोठं मंगळसूत्र घालून. राधाबाईंनी म्हणतात, पण भाऊजी. अशोक मामा म्हणतात, कसं आहे, त्या त्या वस्तूची ती ती जागा असते, आणि तुम्हाला हे आवडलं नसेल तर मी हे परत देऊन येतो पोलीस स्टेशनमध्ये. भैरवी, तू आणि ते ट्रेनमध्ये येतात ना फेरीवाले, त्यांच्याकडून एक मंगळसूत्र घे आणि ते ह्यांना दे.
भैरवी म्हणते हो, आणि तसंही मामींना आता कसलाही मोह राहिलेला नाही, हो ना मामी? पुढे भैरवी किशाभाऊंना म्हणते की मामा बघू बरं जरा ते मंगळसूत्र. असं म्हणून आता भैरवी किशाभाऊंच्या हातातून ते मंगळसूत्र घेते आणि म्हणते की आईला हे तर डिक्टो मामीच्या मंगळसूत्रासारखं आहे, मामी हे तुमचंच आहे, घ्या. राधावहिनी म्हणतात नाही माझं नाहीये, हे कसं माझं असेल, हे नाही माझं. अशोक मामा म्हणतात कदाचित चोराने आपला विचार बदललेला असेल, तो परत करायला आला असेल. चला, मंगळसूत्राचा विषय संपला, खर्च पण वाचला. वहिनी हे घ्या हवं असेल तर, आणि घाला, नाहीतर परत करा. पुढे ते भैरवीला म्हणतात की भैरवी आणि तू माझ्यासाठी एक मस्तपैकी चहा कर. भैरवी पण खुश होऊन म्हणते हो लगेच करते. पुढे गेल्यावर भैरवी परत एकदा मागे वळते तर इकडे किशाभाऊ आणि राधावहिनींचा मात्र चेहरा पडलेला असतो. राधावहिनींना तर फार राग आलेला असतो. भैरवी म्हणते की मामी तुम्ही पण घ्याल ना चहा, कसं आहे झोपेतून उठल्यावर शरीराला लागतो ना चहा. असं म्हणून आता भैरवी आणि अशोक मामा हसतात आणि एकमेकांना टाळी देतात. तर राधावहिनी किशाभाऊंकडे रागाने पाहू लागतात. मित्रांनो, मला वाटलं होतं की आता अशोक मामा हे राधावहिनी आणि किशाभाऊचं कटकारस्थान त्या CCTVच्या मार्फत सर्वांसमोर आणतील. पण एकंदरीत अशोक मामांच्या लक्षात आलेले की ह्यांची काय नाटकं चालली ती. असो, आता पुढे आपल्याला कळेलच याबाबत अशोक मामांचं काय मत येते. त्यानंतर आता किचनमध्ये अशोक मामा भैरवीला म्हणतात काय केलंस जेवायला. भैरवी म्हणते नेहमीचीच भाजी पोळी केली. अशोक मामा म्हणतात ठीक आहे चला. भैरवी म्हणते बाबा ऐका ना, सकाळपासून तुम्हाला विचारायचं म्हणत होते, पण ते दोघं जण आजूबाजूला होते ना म्हणून विचारता आलं नाही. अशोक मामा म्हणतात हा तेच ना, ते मंगळसूत्राचं काय झालं तेच विचारायचंय ना तुला. भैरवी म्हणते हो काय झालं नक्की, म्हणजे चोरीला गेलं का ते खोटं खोटं बोलत होते, काय झालं. तेवढ्यात आता तिथे अनिश येतो आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकू लागतो. अशोक मामा म्हणतात काय मला काय झालं ना माहित नाही. अगं ते तिकडे कसं आलं ना काही कळालं नाही, पण जाऊ दे, ते त्यांना मिळालं ना बस, आणखीन काय पाहिजे होतं आपल्याला. भैरवी म्हणते नाही नाही तसं नाही, ते खोटं बोलत असतील तर. अशोक मामा म्हणतात भैरवी ते खोटंच बोलतायत आणि ते मला कळतंय, पण आपल्याकडे काही पुरावा नाही ना ते सिद्ध करायला. कसं आहे ना, माणूस जेव्हा लादला जातो ना तेव्हा जगण्यासाठी काय ते वाटेल ते करतो, आणि हे त्यांना स्पष्टपणे सांगण्याची माझ्यावरती वेळ येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि समजा तशी वेळ आलीच तर अनिश पटकिनी आतमध्ये येतो आणि अशोक मामांना रागानेच म्हणतो म्हणजे आता असं काय घडायला हवं की तुम्ही म्हणाल की ही वेळ आलेली आहे. भैरवी अनिशला म्हणते की अरे अनिश जरा हळू बोल. अनिश मात्र काही नाही ऐकता मोठ्यानेच अशोक मामावरती ओरडत म्हणतो सगळं कळत असून सुद्धा तुम्ही का घरात राहून देताय त्यांना, कुणाच्या नजरेत तुम्हाला महान बनायचंय. अशोक मामा म्हणतात महान नाही बेटा, महान नाही, काय ना ते आपले नातेवाईक आहेत, त्यांना कसं असं रस्त्यावर. तर अनिश अशोक मामांचं बोलणं अर्धवट थांबवतच म्हणतो ते मला काही माहीत नाही, पण आमच्या डोक्यावर हे आता ओझं लादू नका. अशोक मामा म्हणतात आमच्या नाही रे आपल्या, मला पण इथे नको येते, पण ज्याच्या नशिबी मोठेपणा आलेला असतो ना त्याला हा शापच असतो की काही उजी त्याला मनाविरुद्ध व्हावीच लागतात. तुला नाही कळणार ते, तू जेव्हा माझ्या एवढा होशील ना तेव्हा कळेल. अनिश म्हणतो मला तेव्हाही नाही करणार, ज्या दिवशी हे दोघं तुमचं घर धुवून नेतील ना त्यावेळेस कळेल तुम्हाला. असं म्हणत आता अनिश रागात तिथून निघून जातो. आता भैरवी पण त्याच्या मागे निघून जाते. अशोक मामांना मात्र अनिश असं बोलल्यामुळं फार वाईट वाटतं. पण अनिश जे काही बोललाय ते बरोबरच बोललाय असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग आता पुढे बघू काय होतं ते. तर आता भैरवी आणि अनिश दोघं जण बाहेर आलेले असतात. अनिश फार चिडलेला असतो आणि तो रागातच म्हणतो काय अट्टास आहे, म्हणजे कोणी पण आपल्या घरी यायचं आणि आपण त्यांना ठेवून घ्यायचं का. अरे घर आहे का धर्मशाळा, चल 4 दिवस राहिले, अजून 4 दिवस आपण त्यांना ठेवून घेतलं, पण आता नाही, आता जा म्हणाव त्यांना. आता भैरवी अनिशची समजूत घालत म्हणते की अनिश हे बघ, त्यांना कुठलेच नातेवाईक त्यांच्याकडे ठेवून घेत नसतील, म्हणून कदाचित बाबांना त्यांची दया येत असेल. अनिश म्हणतो आयुष्यात बाबा सगळ्यांशी तुसडेपणाने वागली, आता यांचाच का पोळका येतोय ह्यांना. भैरवी म्हणते काम डाऊन, शांत हो, काहीच दिवसांचा प्रश्न आहे अनिश. अनिश म्हणतो तुला खरंच असं वाटतं. हे बघ मला नाही अजिबात असं वाटत, 2 वेळचं फुकटचं जेवायला मिळतंय त्यांना, डोक्यावर फुकटचं छत आहे, मला नाही वाटत की ती इतक्या लवकर इकडून निघून जातील. तर इकडे अशोक मामा वेणूच्या फोटोसमोर येतात आणि किशाभाऊ राधावहिनीबद्दल बोलत असतात की हे दोघं खरं तर आपल्याच पिढीतले, आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत, यांचा वेगळेपणा या घराला सुचत नाही, कळतंय मला, पण तरी देखील मी ते सहन करतोय. का करतोय हे फक्त तूच समजू शकते, बाकी कोणी नाही. त्यानंतर आता सर्वजण जेवायला बसतात. ईशान डाळ भात खातो आणि म्हणतो की ही डाळ अशी काय लागतेय पानसट पानसट. अशोक मामा ईशानवरती ओरडतात आणि म्हणतात ये असं अन्नाला नावं ठेवू नकोस, हे बघ त्यांची पद्धत वेगळी आहे आणि आपली पद्धत वेगळी आहे, होईल हळूहळू सवय. अनिश चिडतो आणि म्हणतो की भैरवी त्यांना विचार अजून कोणकोणत्या गोष्टीची सवय करून घ्यायची आहे, एकदा लिस्ट दिली ना तर बरं होईल.
भैरवी अनिशला शांत राहण्यास सांगते. तर इकडून अशोक मामा म्हणतात की भैरवी त्याला सांग आगाऊपणा करू नकोस. अनिश म्हणतो भैरवी त्यांना सांग आधीच खूप खूप ॲडजस्टमेंट करतोय, आता हे सगळं कठीण जातंय. अशोक मामा म्हणतात भैरवी त्याला सांग मनमानी करणाऱ्याला ॲडजस्टमेंट करणं कठीणच जाणार. अनिश म्हणतो की भैरवी त्यांना सांग मनमानी केली असती ना तर सगळं सोपं झालं असतं. अशोक मामा म्हणतात भैरवी त्याला सांग सगळं सोपं हवं असेल तर संसार सुखाचा होत नाही. अनिश म्हणतो मग भैरवी त्यांना विचार कशाने सुखाचा संसार होतो. अशोक मामा म्हणतात की भैरवी त्याला सांग कोशातून बाहेर पड, सगळी उत्तरं आपोआप मिळतील. आता अनिश चिडतो आणि म्हणतो पोट भरलंय माझं, असं म्हणून तो तिथून रागातून निघून जातो. तर आता यांची ही अशीच भांडणं झालेली पाहून राधावहिनी आणि किशाभाऊ मात्र जाम खुश होतात. त्यानंतर आता किचनमध्ये राधावहिनी ओटा पुसत असतात तर किशाभाऊ खोबरं किसत असतात. किशाभाऊ म्हणतात की आपल्यामुळे यांच्यात भांडण झालंय का. राधावहिनी म्हणतात आपल्यामुळं हा झालं असेल, मलाही तसंच वाटतं. किशाभाऊ म्हणतात मग आपल्याला हे घराबाहेर काढतील का. राधावहिनी हसत म्हणतात त्याआधीच आपण यांना बाहेर काढू, माझ्याकडे लय मोठी आयडिया आहे. हे बघा तुम्हाला सांगते मी, आता भाऊजींना आपली दया येते की नाही का, का तर आपण वेणुताईंचे नातेवाईक आहेत म्हणून, त्यामुळं ते आपली आता बाजू घेणार. ते म्हाताऱ्याच्यात आणि त्या पोरामध्ये भांडणं होतील, मग ते पोरगच हे घर सोडून जातं का नाही बघाच तुम्ही. मग ह्या घरामध्ये आपण आणि हे घर आता आपलं, मग ह्या संपूर्ण माझगावकरांच्या घरावर आपलं राज्य, आपण शेट. आता किशाभाऊ खुश होतात आणि म्हणतात कॉमेडी तू तर लय हुशार आहेस ग. राधावहिनी म्हणतात मग ऐकत जा हुशार माणसाचं, खिसा ते खोबरं खिसा. तर दुसरीकडे ईशान इराला या दोघांना घरातून कसं बाहेर काढायचं याबद्दलची आयडिया देतो. आता इरा म्हणते की फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आजोबांनीच या दोघांना स्वतःहून थांबवले. जर आपली ही सगळी आयडिया फ्लॉप गेली ना तर. ईशान म्हणतो हे बघ नाही जाणार फ्लॉप, हेच मी तुला आता सांगतोय. म्हणजे आपण आता त्यांना म्हणायचं नाही की तुम्ही जा तुम्ही जा, आता ते स्वतःहूनच जाणार आहेत. तर इकडे भैरवी अनिशला समजावून सांगत असते की हे बघ अनिश, बाबा त्यांना एकदा जा असं म्हणालेत ना, आता काय हाताला धरून ते त्यांना बाहेर तर काढू शकत नाही आणि सगळी नाती अशी आपण फेकून देऊ शकत नाही. एकतर ते वयाने मोठे आहेत, त्यांना सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. अनिश म्हणतो मग तुला काय वाटतं मामा मामी इतके साधेसुधे आहेत का. यावरती भैरवी म्हणते अरे मी कुठं तसं म्हटले, पण जातील ते. यावरती आता अनिश म्हणतो आपण एक काम करू, त्यांना पैसे देऊ आणि त्यांना इथून कायमचं निघून जायला सांगू. भैरवी म्हणते की अनिश अशी वेळ आली ना तर बघू काय होतं ते. अनिश म्हणतो हे बघ आता मुलांचा त्रास मला पाहवत नाही ग, सकाळी बघितलंस ना ईशानची काय अवस्था झाली होती. भैरवी म्हणते की हो मला मान्य आहे, पण बाकीचे त्रास पण कमी झालेत ना, ॲटलिस्ट आता खाण्यापिण्याचे हाल तर होत नाहीये. आता अनिश रागातच भैरवीला म्हणतो आर यू सिरियस, या एका गोष्टीसाठी त्यांचा सगळा त्रास आपण सहन करायचा का. भैरवी म्हणते हे बघ नाती तोडणं सोपं आहे, टिकवणं खूप अवघड आहे. यावरती सगळ्यांचा एकच उपाय, तो म्हणजे वेळ. वेळ आली ना की होईल सगळं काही नीट. अनिश म्हणतो भैरवी रिअली तू खूपच बदलली आहेस, आधीची भैरवी जर असती ना तर एक दिवस पण त्यांना असं उभं केलं नसतं. आता भैरवी हसते आणि म्हणते की आय नो, पण खरंच सांगते तुला, नातं टिकवण्यासाठी एक पाऊल जर आपण मागे आलो ना तर आपण काही छोटं होत नाही. हे मी बाबांकडूनच शिकते. ऑफकोर्स ते पण खूप समंजसपणे सगळ्या गोष्टी हँडल करतात ते. तर यावरती अनिश म्हणतो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की वेळेस या दोघांना घराबाहेर काढलं तर बरं होईल, नाहीतर पश्चाताप व्हायला नको. समजव तुझ्या लाडक्या सासऱ्यांना. भैरवी म्हणते हो आपण करू, या सगळ्यांवरती विचार करू आणि नक्की काहीतरी मार्ग निघेल, जेणेकरून बाबांना वाईटपणा घ्यावा लागणार नाही आणि मुळात आपली पण गैरसोय होणार नाही. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.